सर्वप्रथम मी आमचे लहान बंधू हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेश अध्यक्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा भार त्यांच्यावर मी टाकला आज त्यांनी माझा भार त्यांच्याकडे सोपवत असताना मला अत्यानंद होत होता की तळागाळात काम करणारा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्यासारखा तो पण सुद्धा प्रदेश अध्यक्ष होऊ शकतो आणि त्या निमित्तानं आपले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय राहुलजी, आदरणीय सोनियाजी यांचं मनापासून आभार व्यक्त करण्याची पण ही संधी आहे। आणि अशा या गोड कार्यक्रमात उपस्थित झालेले आपल्या राज्याचे प्रभारी, त्यांचा संघटनेमध्ये मोठा अनुभव आहे, ते असे प्रभावी प्रभारी रमेशजी चनिथालाजी, आपले नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळजी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आपले नवनियुक्त CLP म्हणजे विधिमंडळातले आपले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विजय वडेट्टीवारजी, आदरणीय खासदार आणि CWCचे सन्माननीय सदस्य सन्माननीय चंद्रकांत हंडोरेजी, आदरणीय विधिमंडळाच्या डिक्लेअर करून टाकतो गटनेते आपले ते कायम गटनेते आहेत अमीन पटेल साहेब, बाळासाहेब बरोबर अमीन पटेलजी, आदरणीय माजी प्रदेश अध्यक्ष आणि CWCचे सन्माननीय सदस्य माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय आपले भविष्याचं नेतृत्व आदरणीय अमित देशमुख, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या यशोमतीताई, आदरणीय असलमभाई, आदरणीय संदीपजी, आदरणीय आमच्या खासदार आणि CWCच्या सन्माननीय सदस्य प्रणितीताई शिंदे, आपले महाराष्ट्राचे सगळे AICCचे सन्माननीय सेक्रेटरी, ते सगळे प्रभारी, मंच फार मोठा आहे, आपल्या सगळ्या पक्षाचे सन्माननीय आमदार, खासदार, सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आलेले सगळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे काँग्रेसचे बहादर कार्यकर्ते नेते। खरं तर कार्यकर्ता पक्षाला माजी शब्द लागत नाही। मी काल प्रदेश अध्यक्ष होतो, आता माझा सगळेजण उल्लेख करतात माजी अध्यक्ष, पण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हटलं की त्याला माजी शब्द लागत नाही आणि म्हणून कार्यकर्ता हा सगळ्यात श्रेष्ठ असतो। आणि मला अत्यानंद आहे की गेले 4 वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एका विपरीत परिस्थितीमध्ये उभारी देण्याचं काम, संघटनात्मक ताकद देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सोबत करताना मला आनंद झाला। मी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पोहोचलो आणि सगळ्यांनी भरभरून जे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे लोकांनी आम्हा सगळ्यांना सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो। खरं तर हर्षवर्धन साहेब जे आता अध्यक्ष झालेत, मी आज टिळक भवनला गेलो, सगळीकडे चांगले हार वगैरे व्यवस्थित बिल्डिंगला लावलेत, मला त्या काळात हार लावता आले नव्हते, त्यांची बिल्डिंग पडायला आली होती। आता एक मजबूत बिल्डिंग आपल्याला दिली हर्षवर्धनांनी पक्षाची, मजबूत भिंती पण आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, ताकदीनं आम्ही तुमच्या सोबत राहू।
कारण की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रातला मूळ पक्ष काँग्रेसच आहे. असं लोकसभेत आपण जिंकलो, जेवढे बाय इलेक्शन महाराष्ट्रात आले, MLCच्या निवडणूक आल्यात, त्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला जिंकता आल्या. विधानसभा पण आम्ही जिंकलेल्या आहेत. पण जे बेईमानी मतावर डाका टाकून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि निवडणूक आयोगाने जे लोकशाहीचा गळा घोटला, त्या बेईमानीमध्ये आपण जिंकू शकलो नाही. पण लोकांनी काँग्रेस पक्षाला निवडून दिलेलं आहे, हा तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मीडियाला पण सुद्धा माहिती आहे. अनेक आता आम्ही विधानसभेत एक काम करतो, जेव्हा विधानसभेत आम्ही पाहतो, विरोधकांना आम्ही जेव्हा म्हणतो की तुमचेच आमदार चिमट्या घेऊन बघतात की मी 1 लाख मतांनी कसं निवडून आलो, गावात लोक हाकलत होते आम्हाला, बूथ लागत नव्हते त्यांचे, लोक त्यांचे बूथ लावायला तयार नव्हते, त्यांच्या लोकांना येऊ देत नव्हते, तरी सुद्धा त्या गावामध्ये मतदान त्यांना सगळ्या आपल्या उमेदवारापेक्षा जास्त नाही. सगळा रिपोर्ट होता की 80 ते 85 जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येणार आणि 80 ते 85 जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून येत असताना भाजप 50-60 जागा, सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष राहील अशा पद्धतीचं सगळं समीकरण होतं. पण काउंटिंगच्या दिवशी आपण पाहिलं की आपण त्या ठिकाणी आपल्याला कसं हरवलं गेलं आणि आपण ईव्हीएम वर आरोप नाही केला. मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अफवा टाकल्या जातात, आम्ही ईव्हीएम वर आरोप नाही केला. आम्ही सांगितलं की आमच्या राज्यात वाढलेलं मतदान, जेवढी प्रौढांची संख्या नाही, त्याला मतदानाचा अधिकार असतो, तेवढी संख्या महाराष्ट्रात नाही, त्याच्यापेक्षा जास्त हे मतं आले कुठून? निवडणूक आयोग म्हणतो आमचा जो डाटा. रात्री झालेलं मतदान 6 वाजताच्या नंतर 11:30 वाजता त्याला डिक्लेअर करतात. कुठली प्रेस कॉन्फरन्स निवडणूक आयोगाने घेतली नाही. दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा 1-1.5% वाढवलं जातं. असं 76 लाख मतं त्यांनी वाढवलेत. हे मतं आले कुठे, कुठल्या बूथवर झालेत?